तुम्ही हो, ओळखलं ना मला? मी रमाकांत. आत येऊ ना? मनोहर नाही वाटतं घरात. ते असायला हवे होते. तो असता तरी काही बिघडलं नसतं. मग नसलं तर काय बिघडणार आहे? तेही खरंच. तुम्ही फार सुंदर आहात. म्हणूनच तर नशिबी आलं हे सगळं. खरंच असं सौंदर्य, असं शरीर फार थोड्या जणींना लाभतं. लग्न झालंय ना तुमचं? पण माझी बायको तुमच्या इतकी सुंदर नाही. मुलं आहेत ना तुम्हाला? हो, आहेत ना. एक सोडून 3. तुमच्या बायकोकडे असं दुसऱ्या कोणी गेलेलं चाललं असतं तुम्हाला? माझ्या बायकोचा नवरा रमाकांत आहे, मनोहर नाही. आणि जर तर करण्यापेक्षा प्रत्यक्षात मी इथं आलेलो आहे. मी मी चहा घेऊन येते. मी चहा प्यायला नाही आलो इथे. आशा, तू खरंच फार सुंदर आहेस. तुझे डोळे, तुझे ओठ, तुझं सगळं शरीर फार सुंदर आहे. मी तुला राणीसारखं ठेवीन. तुला काही कमी पडणार नाही. मला काही नको तुमच्याकडून. तुम्हाला जे काही हवं असेल ते घ्या सगळं. माझ्याकडून काही प्रतिकार होणार नाही. कसला एवढा विचार चाललाय? तुमचाच. ओ, रिअली? रिअली. आज एक आनंदाची बातमी आहे. खरं? कोणती? तुम्हाला जर्मनीला जायचंय. माहितीये मला. विश्वास भेटला मला बाहेर. आशा, आशा, मी जर्मनीला जाणार नाही. का? 3 महिने तुझ्याशिवाय मला कुठेच करमणार नाही. अगदी जर्मनीला सुद्धा. नाही रमाकांत. तुम्हाला जर्मनीला जायलाच हवं. निदान माझ्यासाठी तरी. आशा, प्लीज. तुम्हाला माहितीये काय? 3 महिन्याचा विरह आणि त्यानंतरचं मिलन याचा मजा काही औरच असतो. खरं? ठीक आहे, तू म्हणतेस तर जातो. पण मी परत आल्यानंतर प्रॉमिस. तू पण एक काम कर. मला वाटतं तू पण 3 महिन्यासाठी कुठेतरी जाऊन ये, हिल स्टेशनवर. मी परत आल्यानंतर तुम्हाला पूर्वीसारखीच दिसायला हवीस, टवटवी. तुला कळलं का मी काय म्हणतोय ते? मनोहरला सांग, त्याला सांग मी सांगितलंय म्हणावं. जाईन मी त्यांच्या बरोबर तुमच्यासाठी. आशा, तू खरंच अजून किती सुंदर दिसतेस. 35 उलटून गेली तरी 25ली वाटतेस. आज इतकी वर्ष झाली
तुझ्याबद्दल वाटणारी ओढ काही कमी होत नाही. ये ना. खाली चलताय ना? हं? पार्टीत लोक वाट पाहत असतील. ठीक आहे, ओके. आत्ताची कसर पार्टी संपल्यानंतर भरून काढेल. आशा, विश्वाशी आपल्या संबंधाबाबत काही बोललीस तू? हो. तुला लाज नाही वाटत हो म्हणाला? लाज? इतक्या वर्षात मला लाज वाटावी एवढी सुद्धा लाज शिल्लक नाही ठेवली तुम्ही माझ्यात. गप्प बैस. तुझ्या निर्लज्जपणामुळे माझं कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि माझं? त्याची किंमत मोजली मी भरपूर पैशानं. आणि मी देहानं. हे बघ आशा, आजपासून आपले संबंध संपले. ते सुरूच कधी झाले होते? आजपर्यंत तुम्ही जे जबरदस्तीने उपभोगलेत ना, ते केवळ माझ्या प्रेताबरोबर, माझ्या बरोबर नाही. हो ना? मग मी काय सांगतो ते नीट ऐक. आजपासून तुला नोकरीवरून काढून टाकलंय आणि तुम्ही राहत असलेला फ्लॅट आजच्या आज खाली करा. मग आम्ही राहायचं कुठे? तो तुमचा प्रश्न आहे. आज तुझ्या गाढवपणामुळे बायको पुढे माझी पंचायत झाली. इतकी वर्ष बायकोला अंधारात ठेवून माझ्याशी संबंध ठेवलेत तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाही, आणि आज? आशा, ये आगे ये. आशा केबिन मध्ये आहे का? नाही, ते आत्ताच बाहेर गेलेत. हम्म. हे बघ दादा, एकदा सांगितलं ना मी तुला, आशा बरोबर जे संबंध होते ते संपले. झालं ते झालं. मी तिला नोकरीवरनं सुद्धा काढून टाकले. हे बघ, उगीच ऑफिसमध्ये फोन करून मला त्रास देऊ नकोस. येस. कोण तू? हा. ये ये. ये ये ये. नमस्कार. माझी मुलगी प्रिया. ओ, केवढी मोठी झाली रे. हो. हा? किती वर्षांनी पाहतोय मी. हा. हम्म. तिला घेऊन शॉपिंगला चाललो होतो. बर. म्हटलं जाता जाता आशाचं ऑफिस दाखव, पण आशा नाहीये. हो, म्हणजे मीच जरा तिला एका कामासाठी बाहेर पाठवली. बस ना बेटी, बस. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक? नको साहेब, आपण तसदी घेऊ नका, आपलं काम चालू दे. काम चालूच आहे. आशाला सांगा की प्रिया येऊन गेली. हो, सांगतो. ए, काकांना नमस्कार कर. नमस्ते. बरं, या. चला. बरं, येतो. येतो ये. तुम्ही हो. तुम्ही इथे का आलात रमाकांत? हे बघा रमाकांत, माझी मुलगी हॉस्टेलवरनं परत आली. तिच्या समोर मला कसलाही तमाशा नकोय. तसलं काही व्हावं अशी माझी इच्छा नाही. हे बघ आशा, मी तुला एवढंच सांगायला आलो की मगाशी जे काय घडलं ते विसरून जा. खरंच मला क्षमा कर. रमाकांत, घरी बायको बरोबर भांडण झालं, माझं डोकं कामात गेलं, माझा तोल गेला. रागाच्या भरात मी तुला नको नको ते बोललो. पण शेवटी आशा, किती झालं तरी खूप वर्ष आपण बरोबर काढली. तुझ्या सहवासात मी अनेक आनंदाचे क्षण घालवले. जे झालं ते खरंच व्हायला नको होतं, पण झालं. फॉरगेट इट. हो साहेब, आपण हो, थोडं काम होतं म्हणून यावं लागलं. बसा ना, बसा. हो. उभे का? काय प्रिया, एवढ्यात खरेदी संपली वाटतं. थोडीशी राहिली, कंटाळा आला. म्हटलं बाकी सगळी उद्या करू. हे काय, तुम्ही प्रियाला ओळखता?
म्हणजे अचानक रस्त्यात समोर आली असती तर नसतं ओळखलं. अगं मगाशी हिला घेऊन मी ऑफिस मध्ये गेलो होतो. तू नव्हती, साहेब होते, तेव्हा ओळख झाली. बरं साहेब, आता हिला इथेच कॉलेजमध्ये घालण्याचा अरे विचार वा, आहे. व्हेरी गुड. कुठल्या कॉलेजला जाणार? विलियम्सला. विल्यम्स? छे छे, तुझ्यासारख्या हुशार मुलींनी रुपारेला गेलं पाहिजे. नको नको, किती लांब आहे ते. उगीच रोजचा जाण्या येण्याचा त्रास. मग गाडी घेऊन टाक, तिला कॉलेजला सोड आणि मग ऑफिसला येत जा. अय्या, गाडी मला खूप आवडेल ड्राईव्ह करायला. हो, मग ड्रायव्हिंग शिक तू, मी शिकवीन तुला. नाही, आपण ड्रायव्हिंग शिकवाल, पण या दिवसात गाडी परवडायला नको का? बर बर, बघू. 1 महिन्याच्या आत तिला ड्रायव्हिंग शिकून तयार करू. थँक्यू व्हेरी मच आई. सर. काकांच्या करता काहीतरी चहा कॉफी? नाही नाही, नको नको. हं? हे बघ प्रिया बेटी, हं? उद्यापासून 1 तास वेळ काढायचा. हं? मी तुला स्वतः ड्रायव्हिंग शिकवेन. वा, अच्छा अच्छा अच्छा. थँक्यू व्हेरी मच सर. आई. तू माझ्या मुलीशी असे का वागलात तुम्ही? शरम नाही वाटत तुम्हाला? आशा, याबाबत मी तुझ्याशी बोलणार नाही. मी मनोहरशी बोलेन. तुम्हाला माझ्याशीच बोलावं लागेल. प्रियाच्या बाबतीत व्यवहार मनोहरशी झालाय. व्यवहार? कसला व्यवहार? वा, पतिव्रता असल्यासारखा केवढा तोरा. तुम्हाला चैनी हव्यात, पैसे हवेत, गाडी हवी. गाडी? कसली गाडी? माहित नसल्यासारखं दाखवू नकोस. मनोहरनं प्रियाच्या बदल्यात माझ्याकडनं गाडी घेतली. हा साधा व्यवहार आहे. अहो, ती तुम्हाला तुमच्या मुलीसारखी आहे. तोंड वर करून बोलू नकोस. माझ्या मुलीचं नाव काढण्याचं कारण नाही. पैशासाठी स्वतःच्या मुली विकणाऱ्यांनी प्रतिष्ठित माणसांची तुलना करायची नसते. मी तुम्हाला असं करू देणार नाही. माझ्या मुलीच्या अंगाला हात नका. मला इथं तमाशा नकोय. तू इथून जा. मग बोल, काय करतोयस तू? माझे पैसे परत करतोयस का? तुम्ही त्याची चिंताच करू नका हो. आशाशी माझं बोलणं झालंय, चांगलं खडसावून बजावलंय मी तिला. आणि प्रियाच्या बाबतीत जे तुमच्या मनात आहे तसंच घडणार.